आपल्या सगळ्याला माहिती आहे, सामान्य घरातली मुलगी किंवा मुलगा जेव्हा डॉक्टर बनतो, MBBS ते बी, तेव्हा त्या आईवडिलांना किती कष्ट लागतात हे कुणाला इथं सांगायची गरज नाही. किती त्यांनी त्याग केलेला असतो आणि अशा सगळ्या त्यागाच्या नंतर तिचा असा दुर्दैवी अंत व्हावा हे कुटुंबाला आणि समाजाला अजिबात मान्य तर नाहीच, पण परवडणार नाही. आणि म्हणून आज डॉक्टर संपदा मुंडेच्या जाण्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत आणि त्यांच्या मृत्यूचा खरं कारण या शासनानं शोधावं असंही या ठिकाणी मागणी केलेली आहे. काही मान्यवर आलेले आहेत. निश्चित सामाजिक क्षेत्रातले अनेक मान्यवर इथं आहेत, ते या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करणार आहेत. सर्व महामानवांना अभिवादन करते. आज या ठिकाणी अशा पद्धतीचा कॅन्डल मार्च काढण्याची गरज भासू नये असं वाटत होतं. ह्या भारत देशामध्ये जी संविधानावर लोकशाही चालते त्या लोकशाही माध्यमाची ही प्रचंड हार आहे. म्हणजे मुलगी गर्भामध्ये असेल, रस्त्यावर असेल, ती शिकून असेल, शिकायच्या आधी असेल, कुठेही सुरक्षित नाही अशा पद्धतीचं अतिशय घाणेरडं वातावरण आपल्या इथं झालेलं आहे. एक MBBS झालेली संपदा मुंडे, डॉक्टर संपदा मुंडे, डॉक्टर म्हणायला घंटा लागतंय अहो. आणि ह्या पोरीला जर आत्महत्या करायची वेळ येत असेल आणि कायद्याचे रक्षक जर भक्षक ठरत असतील तर त्यांना चपलाने त्यांचा सत्कार करायला पाहिजे, आमच्या ताब्यात द्यायला पाहिजे शासनाने त्यांना. आम्ही रस्त्यावर तुडवून मारण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. कायद्याचे रक्षकच आमचं भक्षण करत आहेत तर कशा पद्धतीने जगायचं. डॉक्टर मुलीला जर हत्या करावी लागत असेल, आत्महत्या करावी लागेल तर ती आत्महत्या नाही सर, ही तिची प्रशासनाने आणि शासनाने व्यवस्थेने केलेली हत्या आहे. आणि ह्या हत्येचा मी नगराध्यक्ष म्हणून तर निषेध करतेच. काय बोलणार, निषेधाच्या पेक्षा जास्त काही करू शकत नाही. एवढाच ही केस फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये चालावी, संपदाला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि तिच्या आईवडिलांच्या पुनर्वसन व्हावं एवढी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करते. परत संपूर्ण केजवासियांच्या वतीने डॉक्टर संपदा मुंडेच्या कार्याला, तिच्या त्या पदवीला अभिवादन करते आणि भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली वाहते आणि थांबते. जय भीम, जय संविधान, जय शिवाजी महाराज. असं स्कॅन्डल मार्च काढून सर आपल्याला भागणार नाही, कारण आज संपदाचा ज्या पद्धतीनं अंत झाला, कारण MBBS व्हायला काय लागतंय हे खूप जवळून पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं MBBS करणं म्हणजे साधी गोष्ट नाही, एका लोखंडाची चेने चालल्यासारखं आहे. आणि असं एवढं मोठं यश संपादन केल्यानंतर अशा पद्धतीनं होतो हे एक निंदनीय गोष्ट आहे. आणि आज संपदाला या लोकांच्या, प्रशासनाच्या किंवा सिस्टीमच्या पुढे हतबल होऊन त्याला जी आत्महत्या करण्याची वेळ आली किंवा ती आत्महत्या आहे का ती हत्या आहे ह्याचा सुद्धा आणखी खुलासा आज इतक्या दिवसापर्यंत झालेला नाही. तर त्याचं योग्य त्याचा न्याय व्हावा आणि त्या जो कोणी गुन्हेगार आहेत त्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आमच्या केसवासियांच्या सर्व भावना हे प्रशासनानं जाणून घ्यावा आणि प्रशासनानं त्या पद्धतीने निर्णय घ्यावा. आणि त्याच्या प्रत्येक हालचालीवर त्याच्या कुटुंबाच्या पाठीमागं तमाम केसवासी आहेत आणि जोपर्यंत तिला त्याच्या मारेकऱ्याला जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत आपण अशाच पद्धतीचं वेळोवेळी आंदोलन करूयात आणि त्याच्या आत्म्याला परमेश्वर शांती देवो, त्याच्या कुटुंबाला सुद्धा एक धीर द्यावा एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि तमाम केजवासियांच्या वतीने आणि इनामदार परिवार आणि जीवन शिक्षण परिवाराच्या वतीनं मी त्याला भावपूर्वक श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय भीम, जय संविधान. स्वर्गीय संपदाताई मुंडे यांच्या या प्रकरणाबद्दल आपण सर्वजणांनी सहानुभूतीपूर्वक आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी जो निषेध मोर्चा काढलेला आहे, कॅन्डल मोर्चा काढलेला आहे, प्रथमतः तिच्या कुटुंबियाच्या वतीने आम्ही सर्व बीड जिल्हावासियांच्या वतीने आपले हार्दिक आभार मानतो. आभार ह्याच्यासाठी की माणसाच्या संवेदना ह्या मेलेल्या आहेत. जोपर्यंत स्वतःच्या घरामध्ये आग लागत नाही तोपर्यंत दुसऱ्याच्या घरातली आग विझवायची नाही अशी आपली भूमिका होती. परंतु या प्रकरणामध्ये सर्व महाराष्ट्र आणि भारत देशामध्ये दिल्लीपर्यंत त्याचे पडसाद गेलेले आहेत. खरोखरच दिल्लीहून आवाज उठवला जातो आणि आपल्या बीड जिल्ह्यातली एक कन्या जी आता MBBS झालेली होती, आता सर्वांनी सांगितलं की MBBS होणं सध्याच्या काळामध्ये सोपी गोष्ट नाही. परंतु मी मुलींना, भगिनींना एकच आवाहन करेल की तुम्ही असं मरू नका. जर तुमच्या जीवावर कुणी आलं तर त्याला मारून मारा, असं भ्याड कृत्य तुम्ही करू नका आणि स्वतः आत्महत्या करू नका. या प्रसंगी मी सांगेल, कारण नुसतं शिकून मोठं होऊन चालणार नाही. आपलं आत्मनिर्भर झालं पाहिजे, स्वतःचं संरक्षण स्वतःला करता आलं पाहिजे.
कुणी आता कृष्ण नाही. तुमचा कुणी ज्यावेळेस वस्त्रहरण होतंय, तुमची इज्जत वाचवण्यासाठी तुम्हाला स्वतःलाच कृष्ण व्हावं लागेल. त्याच्यामुळे तुम्ही कृष्णाची वाट बघू नका. स्वतःची इज्जत, स्वतःचा प्राण तुम्ही स्वतः वाचवा. वेळ प्रसंगी तुम्ही इतरांचे प्राण घ्यायला शिका, परंतु स्वतःचा प्राण देऊ नका. एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या प्रकरणामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तात्काळ हे प्रकरण लावून आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. एवढंच केजवासियांच्या वतीनं आणि बीड जिल्हावासियांच्या वतीनं आवाहन करतो. धन्यवाद.